यावर्षी हळद लावताय तर ही चूक करू नका। ती चूक कोणते मित्रांनो, जेव्हा तुम्हाला बेणं घ्यायचं आहे तेव्हा मित्रांनो सडलेल्या शेतातलं बेणं वापरू नका। तर हाच टॉपिक मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहणार आहोत। सडलेलं बेणं घेऊ की निरोगी बेणं घेऊ की सडलेल्या शेतातलं बेणं घेऊ की कोणतं बेणं घेऊ? मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, ज्या शेतामध्ये निरोगी बेणं असेल आणि ज्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारची सड लागली नसेल आणि त्या शेतामध्ये कधीही सड लागली नाही आणि थोडीफार सुद्धा सड नाही, अशा शेतामधलं बेणं जे आहे ते तुम्ही बिनधास्तपणे घ्या आणि चांगल्या क्वालिटीचं बेणं घ्या। जेव्हा मित्रांनो आपलं बेणं चांगलं असेल तेव्हाच आपली हळद जे आहे ते चांगली होणार। म्हणजे म्हणतात ना मित्रांनो, जेव्हा तुम्ही चांगलं पेरसाल तेव्हा चांगलंच उगवेल। असंच मित्रांनो हळदीमध्ये असते। तर तुम्हाला लागवड करताना अशा टाईपचं बेणं, ज्या शेतामध्ये अशी सड लागलेली असेल, हे बघा किती सड लागली होती, तर अशा शेतामधलं बेणं जे आहे ते तुम्ही घेऊ नका। थोडं बेणं महाग पडेल चांगल्या क्वालिटीचं, पण चांगलंच बेणं निवडा। ज्या शेतामध्ये सड होती, ज्या शेतामध्ये जास्त पाण्याचा साठा होता, अशा शेतामधलं बेणं जे आहे ते निवडू नका। बारकोळ कांडीचं बेणं निवडू नका, म्हणजे बारीक बेणं निवडू नका। आणि मी तुम्हाला सांगतो, सडीच्या शेतामधलं जर तुम्ही बेणं यूज केलं तर याच्यामध्ये जे आहे ते खूप बॅक्टेरिया किंवा खूप विषाणू जे आहे ते असतात आणि हे विषाणू जे आहे ते समोर चालून जे आहे, जेव्हा आपण बेण्याची लागवड करतो, खूप सारी औषधं टाकतो, तेव्हा हे विषाणू जे आहे ते पुन्हा ॲक्टिवेट होतात आणि पुन्हा काम करायला सुरुवात करतात आणि पुन्हा आपल्या हळदीला सडवतात। आपण वरतून एवढे न्यूट्रिएंट्स देतो, एवढे वेगवेगळ्या प्रकारचे सडीचे डोस देतो, हा डोस देऊ दे, तो डोस देऊ दे, आपली हळद कधी पिवळी पडते तर कधी काय होते, कधी मूळकूज होते। असे प्रॉब्लेम जे आहे ते आपल्याला बेण्यामधूनच जाणवतात। म्हणजे आपलं बेणं जे आहे ते मुळात चुकलेलं असतो आपण बेणं निवड करतानाच, आणि आपण दोष देतो आपल्या स्वतःला, आपल्या शेताला, किंवा आपण दुसऱ्या गोष्टीला दोष देतो, किंवा आपण दुकानदाराला दोष देतो की त्यांनी मला हा डोस दिला, यांनी मला हा डोस दिला, यांनी मला एवढ्या रुपयामध्ये डोस दिला, त्यांनी मला एवढ्या रुपयामध्ये डोस दिला। आणि गलती मित्रांनो आपली मुळातच झालेली असते। आपण बेण्यामध्येच बेणं लागवड करताना आणि बेणं घेतानाच चुकलेलो असतो। त्यामुळे अजून पण बेणं घेण्यासाठी खूप जास्त टाईम राहिलेला आहे। 1 ते 2 महिन्यापर्यंत हळदी जी आहे ते लोकांच्या काढणे बाकी आहे आणि 1 ते 2 महिन्यापर्यंत हळद अजून जे आहे ते काढणार आहे। त्याच्यामुळं बेणं घेण्यासाठी अजून पण चांगला टाईम तुम्हाला जो आहे तो मिळालेला आहे। त्याच्यामुळं बेणं चांगल्या क्वालिटीचं निवडा आणि बेणं हलकं निवडू नका। खूप जणांकडे किंवा खूप बाहेरून पण जे आहे ते बेणं इकडं जे आहे ते आपल्या विदर्भामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून कुठं जे आहे, कोणत्या भागामध्ये जे आहे ते ट्रान्सफर होते। 2,000 रुपये क्विंटलनं तुम्हाला बेणं भेटते, कुठं कुठं 1,000 रुपये क्विंटलनं बेणं भेटते आणि काही काय होते की 4,500 रुपये क्विंटलनं बेणं भेटते आणि आपण म्हणतो का होते तर 4,000 रुपयानंच देऊ राहिले तुम्ही, 4,500 देऊ राहिले। या दोन्हींमध्ये जे आहे ते कॉम्बिनेशन असते, याचं बेणं अलग असते, याचं बेणं अलग असते। जो 4,500 रुपये क्विंटलनं बेणं देणारा असते, होऊ शकते त्याचं बेणं चांगलं असेल म्हणून तो महाग विकत असेल आणि होऊ शकते याचं बेणं खराब असेल। याच्यावर पण तुम्ही जे आहे ते मित्रांनो डीपमध्ये जे आहे ते चर्चा करा आणि डीपमध्ये जे आहे ते विचार करूनच बेणं घ्या। असं नाही मित्रांनो की मी तुम्हाला असं नाही म्हणतोय तो पाचनं देतोय की त्याचंच बेणं घ्या। मित्रांनो कोणतंही बेणं घ्या, पण बेणं घेताना ही चूक तुम्ही जे आहे ते करू नका। सडलेल्या शेतातलं बेणं यूज करू नका। त्या बेण्याची क्वालिटी चेक करा, त्या बेण्यामध्ये कुरकुमीनचं प्रमाण किती आहे आणि कुरकुमीनचं प्रमाण आहे की नाही आणि ते बेणं कसं आहे, त्या माणसाची हळद स्टार्टिंगला कशी होती, एंडिंगला कशी होती, त्या हळदीला सड होती की नाही, या सर्व गोष्टी चेक करा। त्यानंतरच मित्रांनो तुम्ही बेणं निवडा। तुम्हाला समजलेच असेल की सडलेल्या शेतातलं बेणं का यूज नाही करायचं। आणि एक गोष्ट मी तुम्हाला अजून सांगतो की घडी सांगतो की ज्या शेतामध्ये तुम्हाला हळद लागवड करायची आहे त्या शेताची एकदा तुम्ही नक्की सॉइल टेस्टिंग करून घ्या आणि जमिनीचा उतार जो आहे तो काढून घ्या।